ठाकरे गटाच्या आमदारांची आज रात्री 8 वाजता वांद्रे इथल्या ताजलँड्स हॉटेलमध्ये बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार। मुंबईच्या सर्वाधिक दरड प्रवण क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। एन विभागातील जागृतीनगर मेट्रो स्थानक, असल्फा व्हिलेज विभागातील दरड प्रवण भागाचा समावेश। मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामधील राजकीय गॉडफादर कोण, त्याच्यावरती कधी कारवाई होणार? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच। पाषाण परिसरामधील बेकायदेशीर अतिक्रमण असलेल्या हॉटेल आणि पब्सवर कारवाई। महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांकडून खासदार राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती। 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी पूर्वी राहुल गांधी विठुरायाचं दर्शन घेण्याची शक्यता। कुरेश कॉन्फरन्सच्या नवी दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटिक ॲडव्होकेट सनोवर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती। या नियुक्तीबद्दल सादिक खाटिक यांचं सर्वत्र अभिनंदन। महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी। रेस कोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क ओपन स्पेस उद्यान होणार। वाहतूक कोंडीवरती मात करण्यासाठी राज्य सरकारकडून मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी। ही योजना राबवण्यास इच्छुक असलेल्या चालक कंपन्यांकडे किमान 50 दुचाकींचा ताफा असणं आवश्यक। राज्यामध्ये यंदा 1 ते 24 जून दरम्यान सरासरीपेक्षा 5% जास्त पाऊस। दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि लातूरमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेमध्ये 100%पेक्षा जास्त पावसाची नोंद। मुंबई पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पाऊस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।